आयला एवढा वेळ झालो कुठे काय माहिती मकरत येऊन बसवलंय आता युद्धी आली जराशी चांगली झाप येतो काय मोकरत त्रास देते मला पण लय अवघड आहे बा पुरींचं लय अवघड असतं पुरींची नखरच झेलणं जरा मुश्किल आहे जाऊ द्या आलंय बोहगाला गॅस जिरवून आता आपलंच हाताने काय अवघड आहे लाका लईच जिंदगी मेरे सपनों की रानी अरे काय पटतंय तुला काय पटतंय मला हा तर काय पटायचंय मला काय पटायचंय म्हणजे किती उशीर झालं येऊन बसलोय वाट बघत मी तुझी माहिती आहे का अरे काय पटतंय तुला काय एवढा वेळ वाट बघायला होती मला का वाट बघितली म्हणून काय एखाद दिवशी तुला लय ही झालं काय एखाद दिवशी म्हणजे काय येडी काय तुला समजतं का काय मला समजायचं यार किती कामं असतात माझ्या माग तेवढी कामं सोडून सगळ्याचं बघावं लागतं मला काय तू अशी एकटीच आहे का जी असं सगळ्यांकडे बघावं लागतं सगळ्यांकडे ते तुला समजत नाही का काय किती उशीर बसवती मला इथं हा मीच बसवते बघ मग कोण बसवतं आयुष्यात बसणारा माणूस अरे तुझ्यासाठी किती दिवस थांबू शकतो मी माहिती आहे का तसं म्हणायला काय माझं लई प्रेम आहे तुझ्यावर त्याच्यामुळं पण आपलं लग्न कधी करायचं कधी म्हणजे आता म्हणलं तरी करतो मी माझा काही चल आता म्हणलं तरी मग करतो काय इडी काय तू मग तुझ्याकडे आहे का काही तू काय करतो सांग बरं अयो म्हणजे माझी प्रॉपर्टी बघून तू लग्न करणार का माझ्यासोबत माझ्याकडे काय अरे आलं माझ्यासाठी नाही लागत माझा बाप म्हणतो एक तर श्रीमंत पोरगा पाहिजे आणि तू तुझ्यात खोटी कवडी पण नाही तुझ्याकडं आईला आता अवघडच झालं म्हणजे कसं माझा बाप तुझ्या संग लग्न लावून देईन बरं अरे कमीन की मी त्यात काय झालं दावा एवढं असं काय लोक काय लग्न झाल्यावर कमीत नाहीत काय मी लग्न झाल्यावर कमीन तू लग्न झाल्यावर कमवणार ना हा कमवणार मग कर कोणा संग तरी लग्न नाही बा मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय हा मग अगोदर काहीतरी हो कुठेतरी कामाला जा कुठेतरी काम कर पैसा कमव आयला मग त्यासाठी मला 2-3 वर्ष तरी बाहेर जावं लागेल पैसा कमवायचाच म्हणलं पण तोपर्यंत तुला मला शब्द द्यावा लागेल शब्द देते मी तुला आम्ही तुझ्यासाठी थांबन कवर तू जवळ म्हणशील तवर थांबन अजून 4 वर्ष थांबन नाही थांबलं का नाही थांबणार मी मग मी समजा बाहेर गेलो आणि तुझं बळजबरीने लग्न लावून दिलं तू बिंदास करशील कोण म्हणलं असं मग काय अगोदरच काय पाडे घेऊन बसलात कोण तू अगोदरच पाडे घेऊन बसलाय मग आता करणारच ना मग तू परत म्हणशील ना आता गेला ह्यो कशाचा येतोय असं म्हणजे होतच ना माणूस 2-3 वर्ष लांब राहिल्यावर प्रेम कमी होतं माणसामधलं माहिती आहे का फोनवर बोलणार नाही आपण तू जर माझ्यासाठी नाही थांबली ना तर तुला मी सुखाने जगू देणार नाही आधीच सांगतो चल काय गप्प चल मग तू मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केल्यावर मी काय मी करणारच नाही ना मी तुला पहिला सांगितलं नाही करणार तू नाही करणार तर तू अभ्यास करायला चालली म्हणले इकडं कुठं आला इथं ते कोण आहे बाबा ते अनिकेत बाबा काय लास्ट सेरेमनी पोरग आपल्याकडे काय करते ते उसाला पाणी सोडलं होतं आमच्या आलती तेव्हा बसलो होतो गप्पा मारी नाही इकडे तुला अभ्यास सांगितलं ना तुला बाबा ते काम सांगितले अभ्यास करते ना बाबा एका वर्गातलो होतो आम्ही ते त्याला झक मारायचे ना घरी बसलं इकडं कुठं लोक बघितलं काय म्हणते अहो बाबा तुम्हाला माहिती ना मी अभ्यास करते हे अभ्यास करत नाही म्हणून त्याला सांगत होते तू झक मारीन तपलं ते तिकडे त्याला वावर आहे तिकडे करीन बरं नाही फिरणे नाही नोकरी लागला तर तुला काय त्याच्याशी घेणं दे नाही का नाही पण ते आहे ना तुला खप करीत असतो मी तुला स्थळ बघून आहे ना आता लई तुझं डोक्यावरून चालले बाबा मी काय केलंय अरे अभ्यास बाप इकडे झक मारतोय अभ्यास करावा शाळा शिकावा नोकरी लागशील काही असले धंदे मग लोकांना तू म्हणणार का ही कोण आहे काय आहे चव घालायची का माझी मग असं एकत्र असं तुम्हाला बसलेलं इथं बघितल्यावर राहणार लोक काय म्हणते त्याला यांचं काहीतरी लफडं दिसते कवा अक्कल पिक्कल शाळा शिकते ना शेण खाती काय अन्नच खाती ना कधी काढायचं तर तुला शाळा शिकायची नोकरी करायची स्वतःच्या पाय उभं राहायचं लय आणि ते असले एवढं स्वप्न असे बसून पूर्ण होतात का आणि हे यार याचा अवतार बघ हे नाही शिकलं तर त्याच्या बापदादाचं आहे त्याला वावर फेवर करीन खाईन आणि तुला बी मग आहे ना
आता एक असा मस्त शेतकरी नवरा करून देत असतो. बाबा सगळं बंद, तुझं शाळा बंद, सगळं बंद आहे ना. आणि तुझं आता लई झालं डोक्यावरून चाललंय बघ. चल उद्या आहे ना, उद्या स्थळ येणार आहे, पाहुणे बोलवतो. आणि उद्या नाही म्हणायचं नाही, नीट झक मारायचं सांगेल तसं. तुझं लग्न जमून आहे ना, तुझा कार्यक्रम लागत असतो आता मी. चल हे आणि तू परत त्या भानगडीत नाही पडायचा भाऊ. तुझी शाळा तिकडे काय असेल ते परत आमच्या तिकडे दारात सुद्धा नाही फिरकायला पाहिजे का, वस्ती बहुताला नाही आला पाहिजे. चल कर लाड. ही जबाब जरा जास्तच हे दिसतोय. वर्गीच गायब करतो. थांब जरा बापाला म्हणा. चल तू घरी आणि एक सांगतो तिथंच सांग मला काय प्रकार आहे नेमकं, खरं खरं सांगशील का? नाही तर ना तुला आहे ना, आता तुला आहे ना जिथेच गाडीन बघ खड्डा खांदून. काय प्रकार आहे? बाबा आम्ही एकमेकावर प्रेम तू प्रेम खायला देते काय? प्रेम खायला देते. तू शाळा शिकायची, हां स्वतःच्या तयार करायचं, नोकरी करायची. आणि ही प्रेम, अरे प्रेम करून कुठं? अरे हुशार जी लेकरं झालीत ना, नोकऱ्या मोठाले उद्योगवर आहेत ना, त्यांना हे असले उद्योग नव्हते म्हणून ती मोठाले अधिकारी झाले. आणि हे असले उद्योग काही नाही. तू शिपाई सुद्धा व्हायच्या लायकीचे नाही बा. संपला तुमचा खेळ आहे ना. ह्याच्यात पडलं की तुमचा अभ्यास नसतो होत, काही नसतो होत. एका दिवशी काहीतरी उद्योग करतात. त्यापेक्षा तू आहे ना उद्या पाहुणे येतील बाबा. हे बघ आता तुझी ना, हा चल तुझं लग्न आहे ना. किती भारी होतं. आम्ही किती लांब लांब फिरायला जायचो, किती भारी वाटायचं. हिरवी झाडी, ते डोंगर, आणि त्यात आम्ही दोघंच. सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं. जाऊ दे, त्याचं नशीब त्याच्यापाशी, माझं नशीब माझ्यापाशी. आता काय उपयोग आहे? किती फोटो पाहिले आणि किती काय केलं तर ते तर नाही येऊ शकत ना. हाय नाही म्हणलं मनाला तरी मनाला पाऊच वाटते. असं झालं. मग मी मन हित ठेवायला बघते पण मन हित राहतच नाही. त्याला मी तरी काय करणार? शरीर इथं आणि मन तिथं, असंच झालंय. काय बघती या? अरे मी तुझ्याशी बोलतोय, तू काय बघते? काय का कोणाचा फोटो होता? हा, तुम्हाला माहित असून कशाला विचारताय? अरे पण लग्न झाले ना तुझं आता. एवढं लग्न झाल्यानंतर नाही जमत. हां आम्हाला कसं वाटलं लग्न झाल्यानंतर तू थोडी पातळी सुधारशील, तुझा प्रपंच एवढं घरी चांगले, आणि तुझ्यात ती मात्र सुद्धा बदल होत नाही तर कसं काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामुळेच, आणि तुम्हीच तर मला सगळं स्वीकारून घेतलं. हा मग स्वीकारलं, बरोबर आहे. पण माणसाचा स्वभाव असतो की काही दिवसानंतर बदललं पाहिजे, येईन ह्या परिस्थितीमध्ये माणूस वागलं पाहिजे. अरे तुला एवढं आधी समजून सांगितलं होतं, मला वाटलं तुझ्यात काही ना काहीतरी बदल घडल लागणार नंतर, पण तुझ्यात ते मात्र सुद्धा बदल घडणार नाही. अशाने अख्खं जीवन कडल जाईन का? या पोराचं तरी जाईन का, किंवा माझं तरी जाईन का, किंवा तुझं तरी जाईन का? त्याच्यामुळेच तुम्हाला आजवर सांगितलं होतं. मला असं वाटलं की हे सांगितल्यानंतर तुम्ही लग्न मोडता. अरे पण मला कसं वाटतं माणूस बदलतो. मला आता घरच्यांबरोबर विचारते, पण आज ना उद्या माणूस बदलतो. हां पण बाकीचे बदलतं, पण तुला ते मात्र सुद्धा बदलणार. मला सांग त्यात नुकसान कोणाचं होणार? तिघांचं पण नुकसान होणार. तू आधी जरी म्हणले असते माझ्याच्याने होणार नाही किंवा मी बदलू शकत नाही, माझ्या निर्णय मी ठाम आहे, तर यात कोणाचंच वाटून झालं नाही. घरच्यांचं झालं असतं ना, तुझं झालं असतं ना, माझं झालं असतं. माझ्या आई बाप्पाने नाही ए आई, आईला बोलून ना निर्णय कुठतरी संपला तर उद्या ना कोणाला तरी जीव द्यायची फाळी येऊ नये. मी देते ना, तुम्ही कशा समजून सांग जरा. झालं काय मला सांगितलं सांगत तुला माझी इच्छा नाही बोलायचं. तुम्हाला सगळं माहित होतं ना. अरे पण थोडं तरी बदलणं काळानुसार माणसाचं बदललं पाहिजे. काळानुसार तुझा काय भूतकाळ होता तो कळलाय आम्हाला, पण आता तू पुढे चाल ना. त्या मुलाचं किती दिवस वाट बघणार आहे?
माझ्या मुलातून काही त्रास आहे का तुला? आता तिच्या हातापायी माझ्या जीवनाचं वाटोळ होतंय ना. मग काय ठरवलं? तर काय तुम्ही ठरवा काय करायचं. मला सांगा ती गेली बाया. दुसरी कुठून आणायची. एक तर मुलींचा असा तुटवडा. हा हिने माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं, तिच्या आयुष्याचं वाटोळ. बरं तेव्हा तर हिला जीवनभर सांभाळायची काय ती काही बघा आता तर लग्न म्हाताऱ्याला झालं बोलू तुझं. आणि काय करायचं बघा करा काय करायचं. मला डोकं दुखायला लागलं घ्या. तुला नाही राहायचं का इथं? हा? आता आम्ही तुला किती वेळ द्यायचा आहे घरामध्ये ऍडजस्ट करायला? तू ठरवलेलंच आहेस का नाही राहायचं? मी त्यामुळे सांगितलं होतं ना तुम्हाला ऍडजस्ट करावं नको, काहीच नको, कोणालाच त्रास नको म्हणून मी सांगितलं होतं पहिलं. मला पण त्रास नको सांगितलं तू. पण आम्हाला कसं वाटतं मूलभूत असते मुलीची आज ना उद्या मुलगी सुधारते. पण तुझ्या सुधारायचं थोडं सुद्धा आम्हाला कुठं काय जाणवत. तुला पाणी आणून आलं चहा आणून आलं तुझ्याकडून बायको जी नवऱ्याला सुख देते किंवा बायको नवऱ्याची अपेक्षा कसलीच अपेक्षा तुझ्या पूर्ण कसलीच नाही. तुझा फायदा काय आमच्या घरात. एक काम करू आपण तिच्या वडिलांना बोलून घेऊ आणि काय तो निर्णय करू टाकू. हा बघा कारण रोज रोज हे घरामध्ये तंटा होण्यापेक्षा भांडणं होण्यापेक्षा ना आपण काय ते आपल्या घरचं एखादं जीव जाईन. नाही एवढं पुढे जाण्यापेक्षा आपण तिच्या वडिलांना बोलून घेऊ हा आणि काय ते निर्णय टाकू. म्हाताऱ्याला फोन लावायचं लाव फोन ना तुझ्या वडिलांना पण बोलून घेऊ. त्यांना फोन लाव पप्पाला फोन लावून त्यांना बोलू. मी तुमचा किती विश्वास जिंकला आणि किती काय केलं, मी ह्या घरात ऍडजस्ट जरी करून घेतलं तरी माझं शरीर येतं आणि मन तिथं राहणार. तुम्हाला जमत असत तर चालतंय मला. अगं पण आता तुझं लग्न झाले तू अशी निघून गेले लोक काय म्हणतील? तुझ्या वडिलांना नावं ठेवतील. आज तुझं वडील माळ करीत त्यांनी तुझ्यासाठी एवढं काय केलं त्यांची काय चीज ठेवणार तू. अख्ख्या गावात त्यांचा अपमान होईल. त्यांना गावात चार माणसात फिरता यायचं नाही. त्यांना नाही आणि आम्हाला फिरता येणार का? हे बघ तिला पटत नाहीये, तिला करू दे तिच्या वडिलांना फोन आणि देऊ दे बोलून. हा डोक्याला ताण नाही. आणि केलंयच ना तुमच्या मनासारखं केलंयच, मी त्यांच्या मनासारखं केलंय. लग्न केलंय ना मी का मला सगळा लग्न दोष करणं नव्हतं द्यावा? का? अगं पण तू लग्न केले पण तू आहे का? बायको म्हणून या घरात आहेस का? सून म्हणून या अरे घरात स्वयंपाक आहेस करता का? करता तू स्वयंपाक करते तुझं तिथं शरीर राहते तुझं मला तिकडे पिठलं साडी बिडी पिठलं काय करायचं आम्हाला होती का सगळ्यांना खडी फोडायला. अरे चित्त ठेव ना ते कुठल्या तरी कामावर चित्त ठेव. अरे तू तिला किती समजवलं ना ते समजणार नाहीये. अरे हिचं चित्तच नाही म्हणे सारखं ती सारखं मोबाईल इथून पण आपलं चुकलं मोबाईल यायला पहिल्या पण द्यायला नव्हता पाहिजे. बरं जाऊ दे ते बोलू तुझ्या वडिलांना. मोबाईल नाही ना माझा मोबाईल घरातच आहे. बोलू ना लाव तुझ्या सासऱ्याला फोन लाव. सासऱ्यांना का तुझ्या त्यांना वडिलांना? आपलं म्हातारी होते म्हणजे सगळ्यांना देखतात त्यांना बोलून घेऊन सगळ्या चर्चा करून ती विषय खतम करून टाक. हॅलो काय म्हणते बाबा ते बोलवते. इकडे मी बोलत इकडं. हॅलो कुठे जाऊ तुम्ही? काय घरी बोला काय म्हणता. अहो इतकं टेन्शन आलं डोक्याला माझ्या. तुम्ही सांगितलं तुम्ही मी लग्न केलं पण इतकं लय डोकं आपलं तुम्ही या इथं बाहेर या गच्चीवर वरवांडे होते या मी सांगतो तुम्हाला काय झालं या इथं. येतेच का? मोबाईल जाऊ का मी रानात जातो इथं राहिलं मला डोकं दुखन जास्त समोर नाही, असल्यावर जा. जातो तुला फोन करून बोलून रानात. घेते, हा जा. ते आली ना माणसं मग मला रानात फोन कर मी रानातून घरी येतो. आहे जा लवकर ये पण हा, बोलवलं. लगेच येतो. चल मी पण जातो. काय या सुनाने नुसतं माझ्या पोराच्या संसाराचं वाटोळ केलं. कधी येतोय काय माहिती तिचा बाप. सांगून सांगून तिला तर समजून वैताग आला. काऊन लय अर्जंट फोन करून बोलून घेतलं. नमस्कार. काय झालं आता. आता काय सांगू माझं ना एवढं डोकं फिरतंय ना. समजून तुमच्या पोरीला मला पर वैताग आलाय. तिला गोडीच सांगतोय अंधारात सांगतोय म्हणजे पाहिजे त्या पद्धतीने तिला सांगून दमून गेलो बघा आम्ही फार. आता तुम्ही काय तिला नीट समजून सांगा. आम्ही तर हात टेकले. काय कानावर नाही आलं काय नाही म्हणलं चाललंय चांगले. कानावर आलं नाही म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत कानावर येऊ दिलं नाही ना. आम्हाला वाटलं आज सुधरण उद्या सुधरण होईन सुधार. आपण तिच्या मनाविरुद्ध लग्न लावलंय. तुम्ही आम्हाला कल्पना दिली होती पण म्हणलं चला एकदा माणूस संसारात गुंतल्यावर होतं व्यवस्थित. कुठे गेली पोरगी. पण ती काही सुधारायच्या मार्गावर नाही. तुम्ही तिला समजून सांगा नाही तर काही ते निर्णय घ्या. उगत तर पोरांचं त्यांचं रोज कटकट होती भांडणं होते. रानात गेली. हाय घरातच आहे. खुशी तुझे वडील आलेत ये.
काय करत होती? काय नाही बसले. बसली होती. मग काम वगैरे यात रानात कामं नाही का तुम्हाला? आहेत की. मग कुणी करायची? अहो तिचं घरात तर लक्ष असू द्या, तेव्हा ती बाहेर जाईल. नाही आता हे नुसतं मोबाईल घेऊन बसायचं आणि ती कामं कुणी करायची? आहेत की करायला. मग काय झालं आता? कशासाठी फोन केला एवढा काही? विचारा त्यांनाच. त्यांना विचारा. तू सांगितलं तर काय तुझ्या तोंडाला चावण काय? चावण म्हणजे ती तू स्वतःच्या तोंडाने कशी काय तिचं हे कर ना. अरे होतंय काय? हे सांग बघा भाऊ, आता मला सांगू सुद्धा वाटत नाही. सून म्हणून ती ह्या घरात आली, सून म्हणून ती तिचं कर्तव्य पार पाडते. म्हणजे घरातली कामं बिमं ठीक आहे सगळं म्हणजे जेमतेम चांगली करते. घरातली कामं तर करावं लागतील ना. त्याच्यावर विषय म्हणजे आमचं त्याच्याबद्दल काहीच विषय नाही आहे. पण एक बायको म्हणून ती कुठंच नाही आहे घरात. नवऱ्याजवळ ती बायको म्हणून कुठंच नाही. मला काय म्हणायचं हे तुम्ही समजून घ्या. तुमच्या लक्षात आलं काय असं. मला वाटलं लागलं रँकेल तुमचं. मी काय जास्त बोलणार नाही. नाही काय तुझ्या डोक्यात काय? आता लग्न केलंय, आपल्याला नवरा आहे, सासू सासरे कसं नाही, मग घरदार शेतीवाडी. अरे इथं मारणं झकनीट राहणार आता कवर सांगायचं तुला. त्या फोन लावा बाबा त्याला. तुम्हाला माहिती आहे ना. काय माहितीये? मग आता तेच घेऊन जाणार आहे का तू आयुष्यभर? तू फोन लाव त्याला, बोलून घ्या तुम्ही, बोला त्याच्याशी. काय माहिती का, रोज रोज हे चांगलं नाही. किडे पडले का? लग्न करून दिले आपला नवरा, आपला प्रपंच बघायचा का? ते मागलंच बसायचे घाण आठवत. कधी समजलं? लाव त्याला फोन लाव. तुझे वडील आलेत ना, काय ते मिटवून टाकू. हे रोज रोजचा ताप नको आम्हाला. तुझ्या नवऱ्याबरोबर कामाला जायचं, इथं काय घरी? हॅलो. हॅलो. हा म्हणलं या इकडं. आलेत. हा आलेत. मग आलो. हा. तुला आहे ना गोडीच सांगतोय, नाटकं बंद कर. तुला वाटत असेल मी नाटकं केलं बाप येईन घेऊन जाईन लाड करीन. कुत्री ज्याने भटकीन बघ आता. तिला आहे ना भाऊ प्रेमाने आम्ही, सांगायचं बस झालं आता तुला. जर कळतच नसेल तर तिला आहे ना आम्ही घरातल्या कामाबद्दल म्हणा, शेतीतल्या कामाबद्दल म्हणा, नाही नाही, पण आम्ही तिला कुठल्याच गोष्टीची जबरदस्ती करत नाही. का तर आपण तुम्ही आम्हाला कल्पना दिली होती की तिचं असं असं होतं, तर आम्ही ठीक आहे म्हणून जबरदस्ती तिचं लग्न लावलंय. मी म्हणून आज सुधरण उद्या सुधरण. आज ती ओढ बुद्धी म्हणून तू बारीक सारीक झालं मग आता ते सोडून द्यायचं ना. तुम्ही समजून सांगा तिला. या कधी आले? ठीक आहे आता चालू. बस बस बसून बोल. बस तुम्ही. मग आता काय करायचं तू ठरव. मी काय ठरवू? हिला कसलंच घरात काही जोडा नाही, नीट राहायला जमा नाही. काय 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 नेमकं तुझं काय म्हणणं आहे? का ती काट बघू का त्याच्याकडं? मग काढू त्याचा हातपाय जाऊन तिथं ते फोन करतात पूर्वी. त्यांचं बरंच चालू आहे. हा बरं मोबाईलमध्ये ते फोन करतो का तो? कामावर लक्ष नाही, सारखं मोबाईलमध्ये लक्ष असतं. ह्याच्यावरून तुम्ही समजून जा. कोण काम तुझा बाप करायचा की देऊन? तांबरून मागितलं तरी देत नाही, आईने मागितला नाही, आम्ही मागितलं तरी नाही. मग आम्ही कुणी काम सांगू दे, अजिबात कामावर लक्ष नसतं. ती म्हणते मला लग्नच करायचं नव्हतं, तुम्ही मला काम सांगायचं नाही, माझं इथं काय हेच नाही. फाशी देऊन मारीन, नाही तर ढकलीन तिकडे येरीत नेऊन आणि मोठा दगड बांधीन. परत वर सुद्धा नाही आली पाहिजेत. यात ऐका, एकट्याची जिंदगी खराब नाही. मग तिथं काय त्रास कोणाला आहे? तुम्हाला त्रास, आम्हाला त्रास, आणि कोण आहे तो त्याला पण त्रास. त्याला पण काय मजा वाटते तसं? त्याच्या पण झालं असतं. आता बारीक सारी गोष्टी विसरलेत ती बी. तू आपण विसरून काम करा आता. ही तर राहती नाही राहती, ती जे सुधारायचं अजिबात ही नाही. त्यामुळे ती राहू शकत नाही असं मला वाटतंय. नाही ना, तिथं नेलो एरी ढकलीन तिला, नाही तर औषध पाजून मारीन तिकडच पुरीन रातची. तो तुमचा प्रश्न आहे. म्हणून ना त्याला इथं बोलवा, लाव फोन द्याला. इथं बोलून आहे ना, समोरासमोर काय असेल ते क्लिअर करा. म्हणजे कसं पुढं मागं कोणाला त्रास नको. मी आलोय म्हणून सांगू नको. हॅलो. हा बोल. कुठं आहे तू? कुठे म्हणजे कामात आहे मी जरा. ये ना इकडं घरी आमच्या. घरी ये. हा सासरवाडीला माझं काम आहे का काय? हा लय महत्वाचं आहे. थांबा आलो. हा थोड्या वेळात आलो. थोडं काम आहे तेवढं आवरून आलो जरा. काम राहू दे मला. काम राहू दे, तू ये. आलो. हा ये लवकर. अर्जंट ये. किंवा आला ना पाहून. ते आल्या बघतो ना, हिचा सोमवार बघतो, त्याचा बघतो.
जास्त वैतुकून पण नका, शांत डोक्याने मग विचार यांचा करा. कवर लाड करायचा, लाड काय करून माहिती काय काय ती पोरगी आहे का काय? नाही तुम्ही रागाने काहीतरी निर्णय घ्या जाता, तो सगळ्यांसाठी घातक ठरेल. कवर सांगायचं याला प्रेमाने समजून. तिला विचारच करा नाही, ते अख्ख्या भविष्याचा विचार करा नाही, तिची विचार लोक करते नाव फक्त ठेवतील, एवढा सुद्धा विचार आपलं करत नाही ते. आयुष्य कुठं जायचंय अजून? हा? पायापुरता विचार करून अख्खं जीवन कटत नाही. झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्यायच्या, ते एक वाईट स्वप्न म्हणून सोडून द्यायचं असतं. तसलं कुठं बी कोणाच्या नादी लागायचं आणि काही बी. काय होतं तरुणपणात पाऊ इकडे थोडं थोडं घेतं, पण तिथली तिथं सावरलं पाहिजे ना. मग चला बघा ते येईन आता. त्याला आल्यावर त्याच्याकडे बघतो आणि हिच्याकडे बघतो. त्यांची नाटकं आहेत ना आता. अहो त्याच्याकडे बघून काय, आपल्या पोरीला समजावा पहिलं. समजायला काय कवर सांगायचं, लहान आहे काय होती. एक तर तुम्ही ना लग्नच नव्हतं हे करायला पाहिजे. आम्ही काय बोलत नाही, तुम्हीच त्याला नाही का म्हणजे कान तुमच्या उघडले पद्धतीने समजवा आता. ये रे भाऊ पुढे ये जरा चल. मी हा हा बोला की. तुला सांगितलं होतं ना परत तिला फोन नाही करायचं म्हणून. कुणाला? तिला मला काय लागलं तिला फोन करायचं, तीच करते मला. बरं असं काय बोलतो? असं का? काय बोलतो म्हणजे सांगू काय तुला काय बोलतो? मारू नका, गोडीच तुम्ही सांगा, उगा लोक बघतात तमाशा होईल. काय होतं काय ते एका नीट टाळी वाजत नाही, मी त्यामुळं तिला आजपर्यंत फोनच केला नाही, तिनेच केला. अरे माझं पण लग्न तुला झालं. एवढं काय पाहिजे, एखाद्या मुलीचं लग्न झालं की तिच्या संसारात काडी टाकायचं काम कधीच करायचं नाही रे. तुझं लग्न झालं, तुझ्या लग्नाच्या टायमाला असं झालं, तू काय करशील? कोण दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्तच करतोय ना तू आज. उलट माझं लग्न जमलंय, मी तिला दहा सांगितलंय मला फोन करू नको, माझं लग्न जमलंय, तुझ्यामुळं माझं लग्न मोडायचं. ती रोज फोन करते 24 तास मला. तुझी काय अक्कल शेण खायला जाते का? अरे डोळे उघडणार आहे का नाही? तो लग्न करून त्याचा संसार थाटू राहिला आणि तुझ्या डोक्यात काय किड पडलं का? तो त्याच्या जे अख्ख्याच्या जिंदगीचा विचार करतो, तू का करायची? कोण? तिने केलं म्हणलं मी पण करणारच ना. मी तो तिच्यासाठी जीवनाला थांबणार सिरियस घेतो, तू घेते का? एकाच्याच माघार पळायच्या मर्यादा दिली तिथं सोडून द्यावं त्याने लागतं. लग्न जमवलं स्वतःच. त्याने केला का तुझा विचार? का जायचं दोन बायका, त्याची बायको आणि तुझं राहताल का तिथं दोघी जणी त्यापाशी? मग विचार कर जरा. शेण खायला जात उघडलं नाही, का शिकलेले आहेत आता? तुम्ही. खूप आपली उघडली का? समजलं की तू काय म्हणलाय ते? डोक्याला ताण. येते का नाही तुझ्या लक्षात काय? सुधारायचं लक्षण आहे परत का फोन नाही? लावू नको मला. माझं लग्न जमलंय, सुखान राहू दे. मामाच्या पुरीवर माझं लग्न जमलंय. ऐक, परत फोन बिन लावू नको. तुझ्यामुळे मोकार माझं संसार मोडायचा. तुझ्या एकटीच्या चुकीमुळं त्याचं वाटूळ, तुझं वाटूळ, आम्हाला नाहक त्रास, आणि आमचं तर वाटूळच. एकाच्या चुकीमुळे किती जणांना पत्न भावावं लागतात, विचार कर. आणि डोकं ठिकाणी ठेव जरा. मुंग्या खाया गेल्यासारखं करू नको. हे बघा भाऊ, तुम्ही आले ना, तिला नीट समजून सांगा. जेवढ्या पोरी शिकवलं तेवढ्या हुकलेल्यासारखं वागायला लागलं बाबा. काय? अरे प्रेमाने जर पोट भरत असतं ना, आजकाल ज्या पोरी असे तुझ्यासारखे वागतात त्यांना जीव द्यायची पाळी आली नसती. त्यामुळे विचार कर अजून पण. सांगा काहीतरी अजून 2 शब्द सांगा, जरा फरक पडला तर पडला डोक्यात. मला वाटलं काहीतरी काम आहे म्हणून लय अर्जंट एवढा फोन केला. बघितलं का? तू ज्याच्यासाठी हे करते ना, मी माझा काय संबंध सिम कार्ड? तिला तुझी बायको तुला तू बघ, मला काय सांगतो? मी माझं सिम कार्ड का फेकून देऊ? ब्लॅकलिस्ट टाकला नंबर काय दहा चाललंय? टाकले. सांगा बरं, ऐका ना मागास धरून कालवा ऐकतोय नेमकं काय बांधगड काय आहे? मला सांगायचं. हा करायचं का बाबा अजून 10-5 माणसं झालं ना? बोलून सांगायचं का गावाला? आमच्या गावात इज्जतीचा पंचनामा व्हायला चालू झालं. काय करायचं? अख्ख्या गावात उघड झालं, तुझ्या आई वडिलांचं नाव हो, ढगाला भेटन. लय तीर मारला आपल्या पुरीने मोठा. झालंय काय मला सांगता का तुम्ही नेमकं काय हे कोण आहे, काय आहे, काय बांधगड आहे? थोडं सांगा. काय नाही, तू तिचा आमच्या गावाला गडी, तिचा मित्र आहे. हा कोणत्या तोंडाने काय सांगायचं ते? काय नाही पाहुणे, एवढं काय नाही. तुम्ही सिरियस होऊ नका. राहणार आहे का तू? नाही तर तुला आहे ना तिथं विहीर वाढ बघितली तुझी गावात. काय होतं, एक जण आला थोबड आणि ते चार उघडलं जणांचं खाड तोंड खाड कोणी कान पडता कधी? 4 जण विचारत होते तिकडे काय झालंय, मी सांगितलं असं बघून येतो मग सांगतो. त्यापेक्षा म्हणलं काय आमचा घरगुती मॅटर आहे थोडा. ओय काय राहायचं का नीट उन्हा इथं? आणि परत काय नाही आल्या? नाही ना. नाही नेणार आणि मनात बी नाही आणायचं परत. जर तू नीटनाटकी नाही राहिली ना, तू मेली. परत येणार नाही तुझ्या दारात. परत जर घरानं आला ना, याला परवानगी देईल तिचा कार्यक्रम करून तिकडं हे करून टाका म्हणून. नीट राहायचं. नवऱ्याची बापाची इज्जत आहे ना जरा सांभाळायला शिका. जाऊ का? आता इथून पुढं हे जात्यान. आता लई मजा केली तू. काय आम्ही काम सांगितलं, इथून पुढं आता राहणार काम केलं ना, असले धंदा शिजवायचं नाही. त्यामुळे आता राहणार जायचं दररोज. बरोबर घेऊन जायचं त्याला कामाला. काय होतंय, मोकळी वेळ भेटला ना, मोकळी दिला. मोबाईल टाइम भेटला, मोबाईल. कामात असली की मोबाईलच देण्यात द्यायचा नाही. त्यामुळे काम करायचं. आता काम केलं ना, असलं धंदा सुचायचं नाही.
ही मोबाईल जी देता ना ती चुकीचं आहे ना. लय चुकीचं आहे बरं का. मला सांगा सकाळी 7ला रानात गेलं तर संध्याकाळी 5ला आलं, आता रानात कामच चालू आहे, कशाला मोबाईल देण्यात येणार आहे? नाहीच येत. माझी सकाळी बायको हडपली माहिती का इंस्टा. त्या Insta- कानानं मीटर नाही टाकलं तर काय करावं. सगळं मीठ इंस्टात गेलंय ना. बायकांचं कुठं रील बनवतात, कामात लक्ष नाही कुठं. बरं जाऊ द्या, जाऊ द्या, झाल्या या गोष्टी नाही, पण इथून पुढे नीट राहावा. काय होतं मोकरा आता मलाच कळलं नाही काय झालं. तुम्ही सांगितलं नाही जाऊ दे कसं आहे केमिकल मोबाईल म्हणून काय ए, जाऊ असेल. आता तू. जाऊ का मग ए बाई, सांगत त्यांना मी काय नाही झालं. का ह्याचं वाटवं करायचं जमलं लग्न मोडायचं का? किती भारी वाटून तुला मोडलं, भारी परत वाटतं का? एकदा हात जोडून सांगतो, मला फोन लावू नको, माझं लग्न जमलंय. तुझ्या आई बापाचं नवऱ्याची इज्जत जप. ऐक आता बरं मी झालं जातो. तूच राहिला होता सांगायचं. सगळ्यांनी राहिला सांगून तर होता झालतच. तेव्हा अन्न रानात ये खातोय घेऊन. त्याला आई आहे बाप आहे तो त्याच्या आई बापाची इज्जत जपतोय. तुला आई बाप मेले, तुला कोणीच नाही ना. जर किंमत असती तर आज तुझं मात्र इथवर आलं नसतं. तुला वाटलं पोरगा असतं असून तो त्याच्या इज्जतीला जपतोय आणि तू पोरगी यार नाही का मुस्कट फोडलं बाई तुझं. आणि तुला शेवटची वॉर्निंग काय, परत जर कानावर काय आलं ना जित्ती गाडी राशील नीट. हा हा. नवरा सासू सासरे काय असेल ते सगळ्यांशी प्रेमाने राहायचं, नीट करायचं. आणि जोपर्यंत तू नीट राहत नाही, हे सांगत नाही ती पोरगी नीट राहत नाही, तोपर्यंत फोन बी नाही करायचा. आणि परत बापाची आणि आईची आठवण नाही, तुला माहेर बी बंद. समजलं? ज्यावेळेस सांगतील ही पोरगी सुधारली त्यावेळेस तुला माहेरचा रस्ता मोकळा, तोपर्यंत तुझं येणं जाणं माहेरचं बंद. जाऊ का? बघा आणि फटकीच जा, लाड ना करू. बरं ती तुमचं सगळं राहिलं, तुमचा फॅमिली मॅटर चालू द्या. मी जातो, माझी तिकडे गड्याची गाडी घेऊन आलोय मी भरण्यावर होतो. ठीक आहे ठीक आहे. जातो. आणि काळजी घे जरा, परत ये ना इथं फोन आला तर उचलू नको. मी ब्लॉक केली. ऐका नालायक साली. आमचं पण थोडं चुकलं, आम्ही तिला घरात बसून टीव्ही मोबाईल काय लक्ष नाही त्यामुळे झालं. जर लावलं असतं ना आई धंदा, आता काय ऐक हे गेले ना रानात बायांच्या मग खुरपायला लाव, खुरप घेतला ना आता मग सगळं धंदा बंद होतं, मोबाईल चाळायचं बंद होतं. हो जाऊ का? मी पण रानात पाणी चला मी निघालो आणि हिला रानात घेऊन जा कामाला बरोबर. जाऊ का? बस चहा करते, चहा नाही नको शहा आता. हा बसा की, पिशवी राहिली. जा देऊन ये. संगत